वीज वितरण कंपनीचं करायचं तरी काय? या वीज वितरण कंपनीचं करायचं तरी काय? अरे या कंपनीचा, अरे या कंपनीचा. उपस्थित सर्व मान्यवर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, खर तर आता हे सर्व ऐकून बत्ती गुल पिक्चरची मला आठवण झाली. अक्षय कुमारचा एक पिक्चर होता बत्ती गुल. त्याच्यामध्ये ज्यांनी पाहिला असेल आठवण करा की एक छोट्याशा लाईटवरनं किती मोठी चोरी होती. एक छोटासा मीटर मध्ये एक लाईट ब्लिंक करायचा आणि त्याच्यावरनं त्यांनी कोर्टात घेतलं. अनेक हास्यास्पद असे किस्से इथे ऐकायला मिळतात. त्याच्यातलाच एक छोटा किस्सा मी दाखवतो तुम्हाला. माझ्या मोबाईलवर बंगालीमध्ये मेसेज येतात. हे बघा, आता मला बंगाली येत नाही, मान्य आहे भारत एक देश आहे, पण माझ्या मोबाईलवर बंगाली भाषेत मेसेज येतात. त्याचं मला ते कळालं नाही ते काय येतात, कंटिन्यू येतात, मी लक्ष देत नाही. आत्ताच आलेला आहे, म्हणजे हा 3 जूनचा मेसेज आहे. या सर्व गोष्टींची शोकांतिका अशी आहे, या गोष्टींची शोकांतिका अशी आहे की देवाभाऊ तुम्हाला आम्हाला आंदोलन करायची वेळ यावी, याच्यापेक्षा वाईट शोकांतिका असत. मग याच्यापेक्षा पहिली जी सरकारी यंत्रणा होती ती कित्येक पटीने चांगली होती असं म्हणायची पाळी कुठतरी आता आलेली. किमान एखाद्या प्रतिष्ठित नागरिकाने फोन केला, एखाद्या नेत्याने फोन केला तर तात्काळ त्या गोष्टीची दखल घेऊन त्याला माहिती असायचं की इथे देवा पाटलाचं घर आहे, इथे रजिया मॅडमचं घर आहे, ते समीर दोशीचं घर आहे. तर तिथल्या तिथे त्या वायरमनला ती माहिती असायची कोणता वायर कुठे जोडायची आहे. एबी स्विच ओपन करून या एरियाची लाईट बंद करता येईल किंवा या एरियाची लाईट हा स्विच बंद केला तर या एरियाची लाईट रात्रभर चालू ठेवता येईल. अशा पडत्या पावसात काम करणारी आमची महाराष्ट्राची MSCB होती. यांना काहीच माहित नाही हो, करायची म्हणून भरती करून टाकली. मग आम्हाला हे खाजगीकरण नको आहे आणि खाजगीकरण करत असताना ज्या चुका झाल्या असतील त्यांच्यावर काहीतरी शासनाने अटी शर्ती नेमल्या असतील आणि या अटी शर्तींचा नक्कीच इथे भंग होत. 300च्या पुढे युनिट गेल्यावर त्यांची बिलाची सरासरी टक्केवारी वाढते, म्हणून रीडिंग लेट घेण्याचं काम इथे केलं जातं आणि जेव्हा रीडिंग लेट होते तर बिल वाढतं आणि हा फायदा सरळ या खाजगी कंपनीच्या घशात जातो. मग अनेक छोट्या मोठ्या तक्रारी इथे प्राप्त होतात. अनेक गोष्टी सांगितल्या. भारतीय जनता पार्टीचं कार्यालय हे 3 दिवस पासून लाईट नव्हती. शहराध्यक्षांनी सर्वांनी विनंती केली, शांतताप्रिय नागरिकांनी विनंती केल्यावर सुद्धा त्याच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि भारतीय जनता पार्टी हा सत्तेबाहेर राहून सुद्धा अनेक गोष्टी भारतीय जनता पार्टीने सोडवण्याचे, अनेक प्रश्न सोडवण्याचं काम केलं. मग भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा सत्ता असो नसो हा कायम कार्यरत असतो. तो जनतेच्या प्रश्नावर संवेदनशील असतो. इथे नुसता भारतीय जनता पार्टीचा प्रश्न नाही, इथे संपूर्ण मालेगावच्या जनतेच्या हिताचे विषय आहे. मग सांगतात की बा लाईट गेली, मी आता म्हणजे आता इथे पोलीस डिपार्टमेंट बसले, पण त्यांच्याही रात्री जेव्हा लाईट जाते, अनेक पोलीस स्टेशनमध्ये देवाभाऊ अनेक अधिकाऱ्यांच्या घरामध्ये इन्व्हर्टर नाही आहेत. ते बिचारे सुद्धा, म्हणजे आता मी ऑफ द रेकॉर्ड बोलतो, ते सुद्धा रात्री मला एका चांगल्या अधिकाऱ्याने सांगितले की 4 तास मी जुन्या काळातल्या पंख्याने हवा घ्यायचं काम करतो. की नुसती आमची तुमची नाही तर अख्ख्या सिस्टीमची पिळवणूक आहे. देवाभाऊ काळजी करायचं आपल्याला काम नाही. आजच वरिष्ठ पातळीवर आपली चर्चा झालेली आहे. 8 दिवसाच्या आत जर यांचा कारभार सुधारला नाही, यांची कार्यप्रणाली सुधारली नाही, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे ऊर्जा मंत्री सुद्धा आहे, कदाचित ही कंपनी विसरून गेली असेल. आंदोलन करायची पाळी तर आमच्या नंतर येईल, पण 8च दिवसात आपल्याला इथून काढता पाय घ्यावा लागेल, याची नोंद यांनी कुठेतरी घेतली पाहिजे. आणि हे करत असताना अजून एक विनंती आहे की काहीतरी उत्तर भेटलं म्हणे टेक्निशियन कलकत्त्याचा होता, असं काहीतरी उत्तर दिलं की टेक्निशियन सहज विचारलं गेलं की बा आपले टेक्निशियन कुठले आहेत, त्यांना इथले पत्ते माहिती नाही का.
पण टेक्निशियन जर कलकत्त्याचा होता असा मिश्किलपणे उत्तर देण्याचं काम इथल्या मुजोर अधिकाऱ्यांनी केलं आहे, त्याचं सुद्धा निलंबन या प्रसंगी आम्हाला या आश्वासनात पाहिजे, तर हे आंदोलन आमचं आज मागे होईल, अन्यथा हे आंदोलन आज आमचं मागे होणार नाही, या प्रसंगी असा जाहीर इशारा मी देतो. मग यांनी नेमणूक करत असताना ज्या ज्या भागातले लोक आहेत, अनेक तरुण बेरोजगार आहेत, अनेक तरुणांना त्या त्या भागात प्रत्येकाचं घर माहित आहे, मग कंझ्युमर नंबर मागायचं कामच येत नाही. जर तिथल्या तरुण पोराला त्या भागातलं घराचं ज्ञान असेल की कोणाचं घर कुठे आहे, मग साधा फोन गेला की या घरातलं बोलतो आहे, जे जुन्या काळात चालू होतं तेच चांगलं आहे, असा प्रशिक्षित स्टाफ सुद्धा या लोकांकडनं नेमणूक करणे अपेक्षित आहे. प्रामाणिकपणे एकच गोष्ट सांगतो, जास्त बोलण्यात अर्थ नसतो. भारतीय जनता पार्टी कृतीशील पक्ष आहे. महामंत्रीजी, कृतीतनं उत्तर द्यायचं असतं, इथून तिथून वरपर्यंत आपली सत्ता आहे. प्रत्येक माध्यमातून, मग ती कायदेशीर मार्गाने असेल, ती न्यायालयीन मार्गाने असेल, ती रस्त्यावरची लढाई असेल किंवा शासकीय पातळीवरची लढाई असेल, सर्व प्रकारची लढाई मालेगावच्या जनतेच्या हितासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे लढली जाईल. आणि राहिला प्रश्न, प्रेमसिंग ते एक फक्त प्रतीक आहे. आपण सर्व एक नाव ओळखतो, अनेक प्रेमसिंग या कंपनीमध्ये फिरत आहेत, त्या सर्व प्रेमसिंगांचा बंदोबस्त झाला पाहिजे अशी मागणी करतो आणि या कंपनीचा जाहीर निषेध करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.